नमस्कार. नमो नमो जय श्रीराम. आणि परत एकदा जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय अनुभवताय नमो चषक 2024 मॅच आहे. आई गावदेवी रोडपाले आणि लॉर्ड बुद्धा. लॉर्ड बुद्धा टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. आणि आई गावदेवी रोडपाली दुरुस्ती थोडीशी. आई गावदेवी रोडपाली टॉस जिंकला, बॅटिंग बरोबर जाण्याचा निर्णय. आणि लॉर्ड बुद्ध या टीमला मात्र क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले गेले. पहिल्या षटक इथे आशिष याच्या स्वरूपामध्ये मात्र मार्गस्थ आहे. 3 बॉलचा खेळ झाला, एक चौकार आलाय. राहुल आणि सूरज हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणवताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल इथे 9:01 पडलाय. हा भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळतोय. त्यानंतर वाईटचा निर्णय इथे मात्र आलाय. 3 बॉलमध्ये 5 धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत. आणखी एक वेगवान बॉल आणि त्याच्यानंतर आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आदेशला पाहतोय ते राहुल ऑन स्ट्राईक आहे. महत्वपूर्ण फलंदाज आहे. आपण रोडपाली टीम कडनं पाहायला गेलं तर राहुल आणि सूरज हे दोन फलंदाज अगदी वेगळ्या स्टाईलने वेगळ्या ढाकणीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण तिथे फाईन मध्ये पाहतोय. तिथे हर्षला त्याच्यानंतर सिंगल येतोय इथे की 2 बॉल डॉट. त्याच्यानंतर चौकार आला. परत एकदा कमबॅक केले आदेश या गोलंदाजांनी. लॉर्ड बुद्धा या टीम कडून खेळत असताना आणखी एक चांगला फटका इथे सजवला की ते क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचायच्या अगोदर बॉल फरार. सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 4. चौकार. षटक क्रमांक पहिला संपुष्टात आले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या आई गावदेवी रोडपाली टीमच्या 10 धावा. राहुल आणि सूरज हे दोन फलंदाज मैदानामध्ये अजूनपर्यंत आहेत. अगदी दर्जेदार खेळाडू असं रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळतील आपल्याला. उद्या रविवार आहे, आज शनिवार आपल्याला पाहायला मिळते आणि उद्या सुट्टीचा दिवस. भरपूर सारे प्रेक्षक आज क्रिकेटला एन्जॉय करतील, कारण उद्या दिवसभर आराम करण्यासाठी सुवर्ण संधी त्यांच्यासाठी असेल. म्हणून प्रचंड गर्दी, तोबा गर्दी मात्र स्पर्धेला आपल्याला आजच्या रात्री मात्र पाहायला मिळेल. वाईट आला इथे आणि वाईटच्या स्वरूपामध्ये एक ॲड ही धाव केली जाईल. 11 धावा धावफलकावरती. वेग आहे, वेगावरती नियंत्रण आहे का? यस, डेफिनेटली. चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केले गेले. अंपायर डिस्कस कर. निर्णय काय आहे कवायचं? व्हाईट बॉलचा निर्णय इथे आलाय पंचांचा आणि एक अतिरिक्त धावा आणखी मात्र इथे जोडली जाईल. बिग स्क्रीन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आमचे पुंडेगावचे. यांच्याकडून चांगली LED स्क्रीन उपलब्ध केली गेली. आज खूप छान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. नमो चषक परत एकदा बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. इथे तिसरा व्हाईट बॉल. साहिला पाहतोय इथे गोलंदाजी मार्क वरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे मात्र दोन्ही फलंदाज आक्रमकता धारण करून खेळताना नेहमी वारंवार पाहिले.
त्यांच्या समोर तुम्हाला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र गुलाबी थंडीचं थोडीशी हलकीशी झुलूक इथे मात्र त्यांना पाहायला मिळेल. चांगली थंडी मुंबईमध्येही मात्र पाहायला मिळतोय. इथे आपल्या पनवेल तालुक्यामध्ये मात्र पाहायला मिळतोय. थंडीचा आनंद घेत क्रीडा रसिक मात्र क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतील. आणि खेळाडूही वाईट आलाय. इथे खराब गोलंदाजी थोडीशी पाहायला मिळतोय कारण या षटकातील चौथा वाईट बॉल. परसों पता चले कि भाई कहाँ गया. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत इथे. बॉल पर्यंत पोहोचतायत आणि एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते. ते टीम बॅटिंग करत असताना आई गावदेवी रोडपाली टीम 15 धावा. साहिलला चांगली गोलंदाजीतून करावी लागेल. आता मात्र चांगली लाईन थोडंसं दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईट टू वाईट आणि वाईट यॉर्करचा प्रयत्न हा सफल होताना पाहायला मिळतोय इथे. आज स्पर्धेमध्ये अनेक चांगले खेळाडू खेळताना पाहायला मिळते. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय तिथे. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलपर्यंत पोहोचतायत. बॉलला उचलले, करेक्शन केले, कलेक्ट केले, फेकी केली जाईल तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. त्या 2 धावा. आज खूप सारा बरंच काही इथे मात्र अडचणी पाहायला मिळाल्या. इलेक्ट्रिसिटी थोडीशी मात्र व्यत्यय देताना पाहायला मिळाली. त्यानंतर चांगला आयोजन परत एकदा आपण सातत्य मात्र ठेवत आहोत या खेळामध्ये. गोलंदाज ब्लॉकहोलचा बॉल अगदी वेगवान मात्र इथे पाहायला मिळाला. जबरदस्त इथे मात्र गोलंदाजी या बॉलवरती मात्र पाहायला मिळाली. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. जोरदार अपीलमध्ये फील तेवढा जाणवला नाही. त्यासाठी आपण पाहिलं गेलं तर हा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. आणि 18 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत. आई गावदेवी रोडपाली टीम. घुटना टेक तमाशा देख. वेगवान बॉल परंतु तेवढा क्षेत्ररक्षणही वेगवान. प्रचंड इच्छाशक्ती ठासून क्षेत्ररक्षकांमध्ये भरताना पाहायला मिळाली. फाईन मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी 2. हर्ष आहे तिथे 2 धावा आणि धावफलक मात्र पुढे जाईल. 20 धावा 20 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळेल. आणखी एक चांगला बॉल परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉल म्हणजे या षटकातील 5वा वाईट बॉल हाताळला जातोय. मोठी स्पर्धा आहे. मोठी स्पर्धेमध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. प्रचंड क्रीडा रसिक उपस्थित आहेत. आणखी एकदा रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने खेळण्याचा परंतु तिथे कदाचित निर्णय येतो पंचांचा की स्ट्राईक कन्वर्ट नसेल. बॅटकटच्या स्वरूपामध्ये एक धावाली. षटक क्रमांक 2 समाप्त होतो इथे आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 22 धावा टीम बॅटिंग करत असताना आई गावदेवी रोडपाली बी या टीमची. आणि त्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा इथे आहेत. आणि त्याच नंतर गिरकी घेत फिरकी घेत बॉल फेकून दिले कलंबोली कॉलनी मध्ये. बॉल सरला सीमा रेषा पार. धावा येतील मात्र इथे राहुल यांच्या बॅटमधून 6-6-6.
रेषा पार नमो चषक 2024 मधील हा नमो नमो करणारा येतोय शानदार राजांच्या बॅटमधून सूरज यांच्या बॅटमधून षटकार। टॉस झालेला आहे तरी मी विनंती करेन की आपण लगेच इन ऍक्शन मध्ये यायचं आहे। सूर्योदय स्पोर्ट्स खांदा कॉलनी यांच्या विरोधामध्ये आई एकवीरा मुरबी या टीमनं टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर दोन्ही टीमला विनंती करेन की आपण अगदी इन ऍक्शन मध्ये राहायचं आहे। जशी ही मॅच संपुष्टात येईल त्यानंतर आपण लगेच इथे मात्र तयार राहायचं आहे, कारण इथे धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 35 धावा विजयासाठी गरज असणार आहे ती येणाऱ्या 18 बॉल मध्ये 36 धावांची 36 टू विन टीम लॉर्ड बुद्धा। हॅलो, तर यानंतरची लढत असणार आहे गावदेवी आकुर्ली बनाम चे हनुमान मोठा खांदा। तर चला दोन्ही संघ नायकांनी देखील लगेच आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। दोन्ही संघ नायकांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी लगेचच या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। बोले निवडून आला प्रशांत ठाकूर पनवेलमधून विजयी झाले तिसऱ्या जो तो बोले नाद ज्यांच्यामधून कीर्तिवंत घुमे ते म्हणजे प्रशांतदादा ठाकूर। हातास हात संकटांवर मात करणारे म्हणजे प्रशांतदादा ठाकूर। जनाचे नेतृत्व मनाचे कर्तृत्व म्हणजे प्रशांतदादा ठाकूर। हृदयात राज्य करणारे मधुर वक्तृत्व म्हणजे प्रशांतदादा ठाकूर। मातीतल्या माणसाची नाद समजणारे म्हणजे प्रशांतदादा ठाकूर। विसरून भेदभाव सोडून बंद पाट समजणारे म्हणजे प्रशांतदादा ठाकूर। माणसातला माणुसकी दाखवणारा माणुसकीतला देव माणूस म्हणजे प्रशांतदादा ठाकूर। आणि त्यांचं समुद्र संगीत आपण ऐकलं त्या पनवेल नगरीचे भाग्यविधाते आणि पनवेल तालुक्याचे अगदी दक्ष आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब। तमाम क्रीडा रसिकांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत केले जाते नमो चषक 2024 मध्ये। मी समालोचक रुपेश पाटील मॅनफॉर्म जनवरी पेन या गुलाबी थंडीमध्ये रात्रीच्या या स्पर्धेमध्ये नमो चषकामध्ये सहर्ष स्वागत करत आहे। बॉल फेस केला पहिल्या बॉल मध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळतो। इथून समूहाचे आहेत त्या 36 धावा। 36 धावा कशा प्रकारे जमवल्या जातील ते पाहणं गरजेचं, कारण जमेल तशी सुरुवात करणं, अडखलणं, चाचपडणं, थाडपडणं आणि पडल्यानंतर परत एकदा उभा राहणं हाच क्रिकेट आहे। तर इथून या क्रिकेटला कशा प्रकारे सुरुवात देतील हे दोन फलंदाज सलामीचे ते पाहणं गरजेचं। युवराज
विराज आणि बाला हे मत पाहतोय, तर गोलंदाजी मार्क वरती सूरज. 16 बॉल 35 धावांची गरज. ऑन स्ट्राईक बाळा पाहतोय इथे आपण. लॉंग ऑन रिझन मध्ये ऑन ड्राईव्ह केले, तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. बॉल उचलते फेके करतील डेंजर झोन मध्ये. विराजला पाहिलं तिथे, परंतु आपण क्रीज मध्ये सुरक्षित रित्या पुसताना मात्र पाहायला मिळतील आपल्याला. आणि तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. इथे 15 बॉल आणि 33चा समीकरण. मॅच कशा प्रकारे होईल, एखादा मोठा फटका मॅच बनवेल लॉर्ड बुद्धा या टीमला. आई गावदेवी रोडपालीच्या विरोधामध्ये एक दमदार मॅच अनुभवताय, पाहताय आपण. इथे आधी शपल होऊन खेळण्याचा, फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा मिसअंडरस्टँडिंग 2 फलंदाजांमध्ये होताना पाहायला मिळतोय. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळी पद्धतीने करत असतात. आता इथे विजयीच्या दिशेनं नेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करावी लागेल. चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे. इथून 3 बॉलचा खेळ झालाय आणि 3 बॉलमध्ये धावा आल्या त्या 3. दोन्ही फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजांना ते चांगली गोलंदाजी करावी लागेल. अंपायरचं डिसिजन तिसरे पंचांकडे इथे मागणी करण्यात आलेली आहे. पंच अगदी पाहिलं गेलं तर आमचे MCCचे क्वालिफाय पंच आहेत या स्पर्धेसाठी. अनेक स्पर्धा आपण त्यांना कव्हर करताना पाहायला मिळतात. जर मी विचार केला तर उल्लेख करेन दीपक पाटील सरांचं, त्यांची 222वी ही मात्र स्पर्धा आहे. एवढा प्रचंड त्यांच्याकडे स्पर्धांचा अनुभव आहे. तर मॅचेस किती असतील त्याचा आपण विचार करूया. तर व्हाईट बॉलचा निर्णय आलाय. आज पाहिलं गेलं तर दूरवरचा प्रवास आपटा गावातून कैलास भोईर सर आपण पाहतोय तिथे, योग्य निर्णय त्यांच्याकडून. त्याचबरोबर जावेद पाटील सर आणि उल्लेख करेन इथे आवर्जून अनिल टेंबे सरांचं वलप, राकेश गरज सरांचे उल्लेख करेन. करोशीवरून आता दूरवरचा प्रवास मध्यरात्री त्यांनाही करायचा आहे. फाईन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जातोय झेल. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द नमो 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 चषक आयुष यांच्याकडनं पकडला गेला झेल. प्रिया कोळी हे आपल्याला पाहायला मिळतात. फेमस इंस्टावरती तुम्हाला गेलात तर अगदी या नावाची चर्चा मात्र पाहायला मिळेल. जर तुम्ही दर्या कोळी यांना मात्र जर का फॉलो केलं नसाल तर त्यांच्या इंस्टा पेजवरती जाऊ शकताय. दर्या कोळी वॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. इतर खासियत आहे, ना कोणाची स्पर्धा असावी, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी जिद्द असावी. आणि ती जिद्द मात्र भरताना पाहायला मिळते. सूरज पहिल्या षटक घातलं असताना एक महत्वपूर्ण बालायनच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त करून दिली. वाट गोलंदाजी. इथून येणारे 13 बॉल आणि विजयासाठी 32 धावांची गरज. 32 टू विन. आणखी एक दर्जेदार भन्नाट 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 वेग. जसं मुंबईच्या रेस कोर्स मध्ये घोड्याने मात्र टास मारावी आणि वेग पकडावं, त्याच प्रकारे मात्र हा बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाज सूरज आणि एंड इज वेल अगदी गोड केलाय भारतीय जनता पार्टी सारखं. मात्र या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल सूरज आणि षटक क्रमांक पहिला संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात ते 4. आता इथून येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 32 धावांची गरज. ठोको डीजे मॅडी. बरेचसे प्रेक्षक लंच ब्रेकला घरी गेलेत, परंतु परत एकदा आपल्या समवेत जोडले जातील. प्रचंड तोबा गर्दी या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा क्रिकेटवरचा प्रेम आहे.
भारतामध्ये क्रिकेट खेळला जात नाही तर क्रिकेट जगला जातो हे आपल्याला सातत्याने मात्र पाहायला मिळतोय आणि आज अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नाईट मॅचेस चालू आहेत. तोंडरे नाईट आहे, बोनशेत नाईट आहे, वलवली नाईट, वलवलीला ही नाईट स्पर्धा चालू आहे. अशा बऱ्याचशा नवीन सेवा या ठिकाणी सुद्धा नाईट स्पर्धा चालू आहे. उरण तालुक्यामध्ये पेन तालुक्यामध्ये शिवसेना मुख्यमंत्री चषक चालू आहे. अशा बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. धमाका आहे क्रिकेटचा. क्रिकेट म्हणून तर म्हणतो भारतामध्ये क्रिकेट खेळला जात नाही तर क्रिकेट जगला जातोय. हा प्रचंड तुम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ कोणता असेल तर तो क्रिकेट. भारतामध्ये सर्वाधिक जास्त खेळ कोणता खेळला जाणारा असेल तो खेळ आहे क्रिकेट. वॉट क्रिकेट एन्जॉय आणि क्रिकेट क्रीडा रसिक करत आहेत इथे मात्र या मैदानामध्ये. या मैदानाचा एक इतिहास आहे. पता चलता है ना भाई जब मैं बाल काट लेता स्ट्राईक इनला विराजला पाहतोय ते आणखी एक चांगली डिलिव्हरी. आयुष गोलंदाजी मार्कवरती येत आहे. डॉट बॉल आलाय. आयुषला ओव्हर द विकेटने तयार असेल. चांगला फटका इथे सजवलाय. स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फबलिंग पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावे ते कम्प्लीट होतील का? डेंजर झोन आणि पकडल्या जातील. झायामध्ये अडकलाय. ट्रॅप केलं होतं. ट्रॅपिंग मध्ये अडकलाय. विराज बॅक टू डुगआउट. ट्वेल्व मॅन्स आमचे लॉर्ड बुद्धाकडून जोडले गेलेत. अक्षय गायकवाड आणि आई गावदेवी रोडपाली टीमकडनं 12 मॅन्स. कुणाल पाटील आणि आमचा पाठीचा कन्ना अगदी 12वा खेळाडू असतो मॅडी. ते जर चांगले असले तर कॉमेंट्री तुमची चांगली होतो आणि ते जर का आळशी असतील, लेझी असतील, नाईट करून आले असतील तर मग का वेगळाच विषय आहे. आणि गुणलेखकांची कौतुक करावं. गुणलेखक खूप महत्त्वपूर्ण आहे समालोचकांसाठी. आणि मग डीजे वरती येऊ. आणि मॅडे असल्यानंतर आम्ही नाईट डे 4 दिवस केले असले तरी सुद्धा कॉल घेणार. एवढी विश्वास आमचा मॅडेवरती आहे. आमची काळजी खूप घेतली जाते डीजे मॅडेकडून. आयुष पाहतोय ते राईट मोहूर्त विकेटसाठी तयार असेल. हा बॉल चांगला आहे. डीप फॉरवर्ड रिझन मध्ये मात्र खेळून काढलाय. तोपर्यंत पाहायला गेलं तर सिंगल येताना पाहायला मिळेल. पूर्णपणे दबाव तंत्र इथून वापरलं गेलं आहे. गोलंदाजी करत असताना आई गावदेवी रोडपाली. आणि रोडपाली म्हटली की क्रीडा रसिकांची तोबा गर्दी. आताच आम्ही 18 तारखेला तोंडरे नाईटला पाहिलं. रोडपाली आणि कानपोली या 2 संघांमध्ये सामना. ही टीम नव्हती, दुसरी टीम होती, परंतु तिथे तोबा गर्दी रोडपालीची आपल्याला पाहायला मिळाली. सोवर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. कमी गतीनं बॉल हाताळला गेला. ही खासियत आहे आयुष्यांच्याकडे. वारंवार पाहिले आपण लॉर्ड बुद्धा ही टीम च्या विरोधामध्ये खेळत असताना मात्र आता आई गावदेवी रोडपाली टीम थोडीशी मात्र वडसर होताना पाहायला मिळते. 8 बॉल 30चं समीकरण. हो आणखी एक चांगला क्षेत्ररक्षण तिथे, परंतु स्वतःची काळजी घ्या. बॉल पाहिलं गेलं तर लॉंग स्टॉप रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला होता. अगदी थर्डमॅन गलीमधून 2 धावा इथे मात्र घेतले गेलेत. अंडर 15 अगदी वयवर्ष 15च्या आतील गोलंदाज इथे जर दुखापत झाली असेल तर लगेच फर्स्ट एड पोचवायचं आहे आणि क्षेत्ररक्षकाला बाहेर घेऊन या मैदानामधून आराम करायला सांगा. काळजी घ्या स्वतःची. आता इथून येणारे 8 बॉल आणि 27 धावांची गरज असणार आहे. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाहीत असं म्हटलं जातं आणि शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना अपयश येत नाही तर यशच येतो. प्रयत्न इथून करावा लागेल लॉर्ड बुद्धा टीमला, कारण दबदबा पूर्णपणे निर्माण केले इथे आई गावदेवी रोडपाली टीमनं. इथून येणारे मात्र आता इथून 7 बॉल. इथून येणारे 6 बॉल आणि आता विजयासाठी गरज असणार आहे ती टीम लॉर्ड बुद्धा या टीमला 26 धावांची. 26 टू विन
लॉर्ड बुद्धा टू 6 बॉल्स. आपण पाहूया तोपर्यंत डीजे मॅडी. चमचमतई ग आई तुझा देऊळ चमचमतई देऊळ चमचमतई ग माऊली देऊळ चमचमतई. तर गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी पाहायला गेलं तर अंतिम इथून षटक असेल आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 26ची गरज आहे. सागरला पाहतोय इथे एक सिंगल येताना पाहायला मिळेल. नॉस्ट्राईक एंडला आपण पाहायला मिळेल इन्स्टार स्टार दर्या कोहली, परंतु आता स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय इथे सागर. हा चांगला बॉल डिलिव्हरी ते मात्र केला जातोय. खूप छान इथे गोलंदाजी अंतिम षटक चांगल्या प्रकारे हाताळला जातोय आई गावदेवी रोडपाली टीमकडनं. आज बऱ्याचशा मॅचेस चांगले चांगले खेळाडू आपल्याला खेळताना इथे पाहायला मिळतील. कुणीही क्रीडा रसिक घरी जाऊ नका, अगदी एन्जॉय करा क्रिकेटला. आज उद्या संडे आहे, सुपर डुपर संडे पाहायला मिळेल. वाईट लॉंगरमध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. मोठे फटके घेण्यापासून थांबवले. ह्याच विजयाचा मार्ग सुकर करण्याचं काम केले सूरज. आणि आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. इथून पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत इथे बाकी असेल. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 12. पूर्णपणे मॅच मध्ये पाहायला गेलं तर आई गावदेवी रोडपाली टीमनं वर्चस्व प्रस्थान केले. हराकिरीच्या अगदी जवळ आपण लॉर्ड बुद्धा या टीमला पाहतोय, परंतु क्रिकेटला एन्जॉय केले लॉर्ड बुद्धा यांनी. आणि लाईव्ह जर पाहिलं गेलं तर 3,500 मॅच इथे मात्र पाहायला जातोय. ही खासियत आहे आमचे PTC लाईव्ह. संदीपजी वास्कर सर फाउंडर असणारा हा चॅनल, पूर्ण टेक्निकल टीम त्यांची मात्र इथे कार्यरत आहे. आणि प्रचंड गर्दी, त्याही पेक्षा गर्दी आपण मैदानामध्ये मॅडी पाहतोय. कौतुक करावं लागेल. आणि हा सामना संपला आणि सामना जिंकलाय आई गावदेवी रोडपाली या टीमनं. आणि कलंबोली ह्या मैदानाचा मी अगोदरच उल्लेख केला होता. इतिहास आहे या मैदानामध्ये, किती मॅचेस झाले तर तुम्हाला एवढी गर्दी पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचकडे. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण मॅडीकडे जाऊ तोपर्यंत मी विनंती करेन की आता तिथे मीटिंग घेऊ नका. खेळाडू लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. येस सर DJ.